नगरपालिकेचं व्यासपीठ आहे, बोलण्यासारखं खूप काही आहे. पण ज्यावेळेस ही मायबाप मनमाड मायबाप जनता हे लोक प्रेम करण्यासाठी एकत्र येतात, त्यावेळेस या मनामध्ये या हृदयामध्ये जे जे काही भरलेलं असतं हे आपल्या पायाशी अर्पित करावं, मनामध्ये जे साचलंय हे आपल्याला काहीतरी सांगावं असं नेहमी वाटतं. परंतु मी परत एकदा सांगतो की राजाभाऊ पगार यांनी जे सांगितलं असेल, बबलू भाऊनी सांगितलं असेल, राजाभाऊ देशमुखांनी सांगितलं असेल, अनेक वक्त्यांनी यापूर्वी सांगितलं असेल, हा जो विकास करू शकलो हे आपण आमदार केलं म्हणून मी हा विकास करू शकलो. म्हणून मी आपल्याला सांगतो की आपल्याला आपल्या विश्वासाला, आपण टाकलेल्या भरोशाला, अंजुम असेल, मी असेल, बबलू भाऊ असेल, आम्ही कधीच तडा जाऊन देणार नाही. आणि खरं तर असं बोललं तरी वावगं ठरणार नाही की ज्या दिवशी या मनमाड मतदारसंघातील, या मनमाड शहरातील जनतेला कांदे कुटुंबीय असेल, ज्या दिवशी तडा जाईल यांच्या विश्वासाला, ज्या दिवशी यांच्या बरोबर विश्वासघात होईल, त्यावेळेस त्या दिवशी ह्या सुहास कांदेचा शेवटचा श्वास असेल आणि तो शेवटचा दिवस असेल असं म्हटलं तरी वावगं ठरणार. खरं तर प्रचंड असा आनंदाचा दिवस आहे, प्रचंड असा आनंद मला पण झालेला आहे, सगळ्यांना झालेला आहे. मी या व्यासपीठावरून सर्व नगरसेवकांना एक नम्र विनंती करतो, आदरणीय नगराध्यक्षांना एक नम्र विनंती करतो की आपण आपल्या विभागाचा, आपल्या प्रभागाचा विकास करण्यासाठी आपण निवडून आलेलो आहे. आपण सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आपण निवडून आलेलो आहे. आपल्या प्रभागातील सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, कौटुंबिक असेल, राजकीय असेल, ह्या अडचणी सोडवण्यासाठी निवडणूक आपण निवडून आलेलो आहे. नव्हे तर ह्या अडचणी सोडवण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे. याचा विसर आपण पडून देऊ नका. सकाळी उठल्यानंतर जसं मी उठतो त्यावेळेस, ज्यावेळेस मी उठल्या उठल्या जमिनीचं दर्शन घेतो त्यावेळेस मला नक्कीच आठवण येते की आज हा जो दिवस मी बघितलाय, हा सुंदर दिवस जो बघितलाय, तो मान सन्मानाचा हा जो दिवस बघितलाय, ह्या दिवस बघितलाय तर तो फक्त या मनमाडकरांच्या आशीर्वादामुळे बघितलाय. त्याचप्रमाणे प्रत्येक नगरसेवकाने, मी आज नगरसेवक झालोय, मी आज नगराध्यक्ष झालोय, तर मी नगरसेवक झालो असेल तर ह्या प्रभागातील माझ्या मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे मी नगरसेवक झालोय. मला आजपासून ह्या सकाळी उठल्यापासून या जनतेची सेवा करायची आहे, यांच्या अडीअडचणी सोडवायच्या आहे. कुणीतरी घराच्या बाहेर आला, अर्धा तास वाट बघायला लावली, कोणीतरी कोणाशी तरी उद्धट बोललं, तर मी आपल्याला नम्रपणे विनंती करतो नगरसेवकांना आणि माझ्या भगिनींना सुद्धा, आलेल्या प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवा. तुम्हाला शक्य नसेल तर तुमचा भाऊ आमदार सुहास कांदे तुमच्या सेवेसाठी 24 तास हजर आहे. माझ्या भगिनींना वेळ नसेल, माझ्याशी बोलण्याची काही अडचण असेल तर अंजुम तुमच्या सेवेसाठी 24 तास माझ्या भगिनींसाठी हजर आहे. आपण आपल्या अडचणी सांगा, परंतु ह्या मनमाडकरांना आपल्याला निवडून दिल्याचा कधीही पश्चाताप होऊन देऊ नका, अशी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना नगरसेवकांना नम्र विनंती करतो. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो, असं जर आढळलं की एखाद्या प्रभागातील एखादा नगरसेवक काम करत नाही, एखाद्या प्रभागातील एखादा नगरसेवक जनतेला त्रास देतो, उद्धट बोलतो, मान सन्मान करीत नाही, अपमानास्पद वागणूक देतो, तर मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की त्या नगरसेवकाचा राजीनामा घेण्याची सुद्धा धमक या शिवसेना पक्षाकडनं निवडून आलेले आहे. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी संस्था आणि ना म्हणजे नामर्दांना थारा न देणारी ही शिवसेना आहे. त्यामुळे मी आपल्याला नम्र विनंती करतो, लोकांची सेवा करा, लोकांना अपमानास्पद वागणूक देऊ नका, लोकांचं एखादं काम नाही झालं परंतु त्यांच्या शंकेचं निरसन करा, असेही या ठिकाणी मी सर्व नगरसेवकांना आश्वासित करतो. झालं ते झालं, बबलूभाऊ 5000 मतांनी निवडून यायला पाहिजे होता, कमी मताने निवडून आला, आपल्याला त्याच्यावरही काही जायचं नाही. परंतु आता हे मनमाड गतिशील मनमाड करायचं आहे, प्रगतिशील मनमाड करायचं आहे. जे लोक आपल्याकडनं शहरामधून प्रस्थापित झाले त्या लोकांना आपल्याकडे आणायचं आहे, 24 तास पाणी द्यायचं आहे, MIDC आणायची आहे, भुयारी गटारी करायच्या आहेत, आपल्याला प्रचंड असा विकास करायचा आहे, महिलांच्या घरी रोजगार द्यायचा आहे, खूप कामं करायचे, खूप कामं करायचे. राजकारणामध्ये जितके कामं कमी कराल तितके कामं पडतात, त्यामुळे आपल्याला खूप कामं करायचे. विकासाचा माझ्यावर सोडा, कामं माझ्यावर सोडा. मी आदरणीय सर्व नगरसेवकांना आणि नगराध्यक्षांना विनंती करतो, जे जे आपल्याला कामं पाहिजे असेल आपल्या प्रभागामध्ये विकासाचे, जे जे अडचणी असेल ज्या सोडवता येत नसतील आपल्याला,
त्या अडचणी माझ्याकडे आणा. विकासाची फक्त यादी करा. ह्या गल्लीपासून ह्या गल्लीपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट पाहिजे, पूल पाहिजे, समाज मंदिर पाहिजे, पुतळे पाहिजे, जे असेल ते मला सांगा. परंतु मी या सर्व नगरसेवकांना हात जोडून नम्र विनंती करतो, त्या माझ्या मायबाप जनतेचा हिरमोड करू नका, त्या माझ्या मायबाप जनतेचा अपमान करू नका, त्या माझ्या मायबाप जनतेला निवडून द्या. त्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही आणि मी निवडून आलेलो आहे. म्हणून पुनश्च एकदा या सर्व नगरसेवकांना विनंती करतो की आपण ह्या जनतेची सेवा करण्यासाठी निवडून आलेलो आहे, म्हणून आपण यांचं काम करा अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. बऱ्याच पत्रकार बांधव असेल, व्यापारी बांधव असेल, नवीन नगरपालिकेत जायचं आहे, नगरपालिका पडायला लागलेली आहे, भीती वाटते कधी कधी नगरपालिकेत गेल्यानंतर, खूप कामं करायची बाकी आहे. परंतु जाता जाता मी आपल्याला एकच आश्वासित करतो, आदरणीय बबलू भाऊ, आपल्यालाही आश्वासित करतो, आपण समजदार आहात, सुज्ञ आहात, उच्च शिक्षित आहात, निर्व्यसनी आहात. आपल्याला एकच विनंती करतो, 100 जण भेटायला आले तर सगळ्यांचंच काम होईल असं नाही, परंतु प्रत्येकाला मान सन्मान द्या, प्रत्येकाला आदर करा, प्रत्येकाचं काम करण्यासाठी त्याच्या समोर प्रयत्न करा. यश अपयश हे परमेश्वराच्या हातात असतं, परंतु त्याचं काम करण्यासाठी त्याचा प्रयत्न करा. उद्या यांनी मला मतदान दिलं नाही, यांनी माझं काम केलं नाही, मी याच्या घरी गेलो, हा घरी नव्हता, यांनी मला मतदान टाकलं नाही, यांनी माझा अपप्रचार केला. आपण ज्यावेळेस निवडणुकीला बबलू भाऊ उभा राहतो त्यावेळेस ते एका पक्षासाठी उभा असतो, परंतु ज्यावेळेस निवडून येतो त्यावेळेस पूर्ण मनमाड शहरासाठी आपण निवडून आलेलो असतो, याची आपण जाणीव. म्हणून आपल्याला नम्र विनंती करतो, आजपासून कुणी काम केलं नाही केलं, विरोधात गेला, अपप्रचार केला, पक्षाचं काम नाही केलं, विरोधी पक्षाचा नेता होता, जे जे काही असेल ते, हे सगळं झालं गेलं, गंगेला घोडण आलं, हे सगळं बाजूला करा आणि आपण एकत्र या, एका मताने, एका दिलाने, एका विचाराने सर्व नगरसेवकांनी, नगराध्यक्ष एकत्र या आणि ह्या मायबाप जनतेच्या अडीअडचणी सोडवा, असे या ठिकाणी मी आपल्याला आपण सूचना करतो, आदेश करतो. आपल्या नगरसेवकांना जे समजायचं ते समजा, परंतु नम्रपणे विनंती करतो असं जरी म्हटलं तरी चालेल, परंतु आतापासून वॉर्ड असेल, प्रभाग असेल, नगराध्यक्ष असेल, सगळ्यांनी ह्या मायबाप जनतेची सेवा करा असे या ठिकाणी आश्वासित करतो. लवकरच या मनमाड शहरामध्ये भुयारी गटारीचं काम चालू आहे, त्याच्यानंतर परत रस्त्यांचे कामं होतील, त्याच्यानंतर MIDC येते, नवीन बिल्डिंग येते, क्रीडांगणचं काम होतंय, अनेक कामं ह्या मनमाड शहरामध्ये होणार आहे. मला अभिमान आहे की आतापर्यंत 25% प्रस्थापित झालेले लोक परत मनमाड शहरामध्ये आले, परंतु ज्या दिवशी मला बरं वाटेल, ज्या दिवशी 100% प्रस्थापित झालेले लोक आणि बाहेरचे लोक व्यापारासाठी आपल्याकडे येतील, बाहेरचे लोक नोकरीसाठी आपल्याकडे येतील आणि त्यावेळेस त्यांच्या मुखामधून एक शब्द निघेल, हे नांदगाव शहर प्रगतशील शहर, नांदगाव शहर विकसित शहर, ज्यावेळेस निघेल त्याच वेळेस मला बरं वाटेल. आणि मी आपल्याला शपथपूर्वक शब्द देतो, शपथ घेऊन शब्द देतो, महिला असेल, अंजुमची जबाबदारी प्रत्येक माझ्या भगिनीला न्याय द्यायची, घरपोच काम द्यायची, तरुणांना MIDCच्या माध्यमातून काम द्यायची, फरामदाज असेल, मी असेल, मयूर भाऊ असेल, आमची जबाबदारी आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपलं भविष्य कसं उज्ज्वल करायचं ही जबाबदारी ह्या शिवसेना पक्षावर सोडा. आपल्या येणारी पुढची पिढी तिचं भविष्य कसं उज्ज्वल करायचं ही जबाबदारी तुम्ही आमच्यावर सोडा. सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिकांची जी असलेली परिस्थिती, नाना नानी पार्क